बांगडा पण छान छान. या ग्रेव्हीमध्ये आपल्याला अंडे किसून घ्यायचे आहेत. कसं झालंय म्हणून टेस्ट करून दाखवणार आहे. हाय गाईज, रेणुका गायकवाड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर कोणी नवीन आला असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण चाललेलो आहे मंडे मार्केटला. तुम्हाला दाखवते छान छान वस्तू आहेत मंडे मार्केटमध्ये. असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पण बरी नाही आहे, सर्दी वगैरे झालेली आहे. तर चला आपण आता मंडे मार्केटला जाऊया. श्रेया पण निघालेली आहे. श्रेयसची तिकडे गाडी लावायला घेतलेली आहे त्यांनी. त्यांना फिरून वगैरे गाडी दिलेली आहे. आता आम्ही निघतोय मंडे मार्केटला जायला. चला आता आपण निघालो आहे. फुगे विकायला आलेले आहेत गावात. चोराला आलेलो आहे. गर्दी भरपूर आहे. ट्रॉफिक बघा किती झालेली आहे गाड्यांची. भरपूर ट्रॉफिक झालेली आहे. आंबे बघा कशा आलेले आहेत झाडाला. मध्ये साईबाबा मंदिर आहे. रुचिता भेटलेली आहे मला, फ्रेंड. उद्या आलेली आपण मार्केटला. इथून सुरुवात होते मार्केटची. फल फ्रूट पासून सगळं, भाजीपाला वगैरे सगळं असतं. सुकी मच्छी, बांगड्या वगैरे, वेण्या वगैरे किती छान छान आहे. गाईस गर्दी बघा. मंडे मार्केट आहे. भरपूर वस्तू आहेत. चपली वगैरे, टॉप वगैरे भरपूर छान छान आहेत. घड्या वगैरे. लेकिन यार मुझे मालूम है इस आदमी 2 दिए थे, 1100 का 2 दिए. हमारे जो बाजू वाली थी ना, आप उसको दिए थे, उसने का मालूम. क्लिप पण बघून काय काहीच किती छान आहेत. 100 क्लिप आहेत. बांगडा पण छान छान. साड्या पण छान छान आहेत. मग साड्यांचीच आहेत. साड्या पण छान असतात इकडच्या. पूर्ण साड्या वगैरे भरपूर छान छान आहेत. लेस पण आहे तिथे. भाई काढून मग 50 नाही 60 रुपये खाली नाही बाहेर काढून विषयाने दाखवलं. असं बोलून नाही चालेल. कशासाठी पाहिजे, कापड कुठलं पाहिजे, साईज बोलायला लागेल. जीन्स पण आहेत विकायला. सॉक्स वगैरे, पॅका. गरम मसाले वगैरे भेटतात इथे. मुलींचे कपडे.
क्लिप खूप छान होते, बो पण छान होते बघा. कितने का है ये? स्वेटर, बॅगा, लिस्टिप वगैरे भेटतात. बेडशीट पण खूप छान भेटतात. घरातल्या वस्तू, कप वगैरे. अरे मैं इतना बोलते हाँ बेटा तो तुम्हारे स्टेशनरी वस्तू भरपूर छान छान आहेत. चप्पल पण छान छान आहेत. इथे वस्तू खूप छान छान असतात. खूप छान आहे, माप पण तेवढेच आहेत. चलो सील संध्याकाळचा नाश्ता. श्रेया पण गेली. जवळच्या वडापावला खूप गर्दी असते इथे. काहीच बघा, खूप अंधार झालेला आहे. आम्ही घरी निघालेलो आहे आणि खूप थंडी आहे आमच्या इकडे, कारण की झाडं वगैरे भरपूर आहेत ना, म्हणून. आणलेलं आहे, खायला बसलेले आहेत दोघं पण. घरी येऊन आता जेवण बनवायचं आहे. जेवण बनवते चुलीवरती. चुलीवरती. एवढं रात्री नको, आता 6:15 झालेलं आहे. नको, आता बनवते मी जेवण. तर काय बनवते जेवणाला, असेच कंटिन्यू राहा. मला दे बाबू, मला दे, मला दे. तू पी का तू पहिला तू पी. काय करशील? हां, तू पी पहिला, नंतर मम्माला दे. अंडे उकडून घेतलेले आहेत, 3 कांदे कापलेले आहेत आणि 1 टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, लसूण, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे. याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. करून झालेली कढई ठेवलेली आहे. कांदा, टॅमॅटो वगैरे सगळं टाकून देऊया. कांदा आपण परतून घेतलेला आहे. कांदा परतून झालेला आहे आपला लालसर. आणि आपण 3 पळी तेल टाकणार आहे. आता टाकलेलं आहे आपण. चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण. कमी गॅस करून आपण झाकण ठेवतो. मस्त मऊ झालेला आहे आपला. आज बनवते श्रेया. लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला, लसूण, मिरच्या, अद्रकची. त्यानंतर 1 चम्मच मसाला, अर्धा चम्मच हळद, धनिया पावडर आणि जिरा सगळे मिक्स आहे पावडर ही, ते टाकते. पावभाजी मसाला. 1 मिनिट, पूर्ण मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवूया. एक साईडला मी आता भाकरी टाकायला घेतल्यात. अंडा घोटाळा संग खायला. चला आता भाकरी भाजते मी. टायमाला बघू, हलवून घेते एकदा, दाखव. मस्त झालेली आहे बघा आपली ग्रेव्ही. मॅश करून घेते. या ग्रेव्हीमध्ये आपल्याला अंडे किसून घ्यायचे आहेत.
उकडलेले अंडे अशा प्रकारे सर्व अंडे किसून घ्यायचे आहेत आपल्याला. मिक्स करून घ्यायचे पूर्ण. परत सगळे किसून घ्यायचे. 4 अंडे किसून घेतलेले आहेत मी. नाही आहे असंच थोडंसं पाणी गरम करून पीठ मळून घेतलेलं आहे आपण. अशी भाकरी बसते. तव्यात टाकलेली वरून पाणी लावते थोडंसं. पाणी लावलेले थांबा जरा. अशी आरड कच्चे थोडीशी भाजायची आणि परत पलटी मारून घ्यायची. अशी थोडी साईडने शेकून घ्यायची पूर्ण. अशी पलटी करून घ्यायची. एक साईडून शेकून अशी साईडची बाजू शेकून घ्यायची. अशी परत अशी शेकून घेणार आहे. अशी पलटी मारून घेते बघा. आता भाकर एकदम मस्त फुगेल. भाकर मस्त फुगलेली आहे बघा टमाची. परत एकदाच पलटी मारूया. काढून बाजूला ठेवूया. मस्त झालेले. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. पूर्ण एकदा मिक्स करून घेऊया. अंडा घोटाळा आपला तयार झालेला आहे. पूर्ण मिक्स करून घेते. छान असे झालेले बघा आपले. आपण खाऊन बघते झालंय म्हणून टेस्ट करून दाखवणार आहे. चला या जेवायला. बघू आपण कसं झालंय. आता आपण चेक करूया. तुम्ही अंडा घोटाळा तुम्हाला पण आवडेल नक्की करा. सगळे झालेले आहेत. भांडी पण वगैरे घासून झालेली आहेत. तर चला आपण ब्लॉग इथेच एंड करूया. माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगा. आणि नवीन आला असेल कोण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच भेटूया नवीन व्हिडिओला. तोपर्यंत